नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरलेले आहेत. आज आपण असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. शालेय जीवन म्हटलं की शालेय जीवनातील सहली ह्या अविस्मरणीय राहतात आणि साधारणपणे दिवाळीनंतर शालेय सहलीला वेग येतो. अशा सहली कुठे काढाव्यात, कसा मार्ग निश्चित करावा, त्या ठिकाणी किती दिवस असावी, कोणती ठिकाणं पाहिली पाहिजेत, या संदर्भात अतिशय तुम्हाला चांगलं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे, कारण यामध्ये तुम्हाला सहलीची ठिकाणं कळणार आहेत, माहिती कळणार आहे, त्याचबरोबर सहल स्थळं मार्ग कशा पद्धतीने निश्चित करावं ह्या गोष्टी समजणार आहे. यापूर्वी तुम्ही माझा सहलीचा प्रस्ताव कशा पद्धतीनं सादर केला पाहिजे हा व्हिडिओ पाहिला असेल, नसेल तर तो जरूर पहा. आता आपण त्या ठिकाणी सहलीच्या संदर्भामध्ये माहिती त्या ठिकाणी यामध्ये मी साधारणपणे 1 दिवसाची सहल, 2 दिवसाची सहल यासाठी काही स्थळं सुचवणार आहे. माझं मुख्य ठिकाण नगर आहे, त्यामुळं नगरपासून ही सहल साधारणपणे सुरू होईल आणि नगरला परत येईल हा दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवलेला आहे. परंतु आपण कोणत्याही भागात असला तरी हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे. पहा, नगरवरून जर तुम्ही निघालात तर रांजणगाव गणपती, ज्याला महागणपती आपण म्हणतो, अष्टविनायकाचं स्थान आहे, ते आपण पाहू शकतो. त्यानंतर तिथून काही अंतरावरती तुळापूर हे ठिकाण आहे. तुळापूर या ठिकाणी साधारणपणे आपण जर पाहिलं तर भीमा, भामा, इंद्रायणी यांचा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, 3 नद्यांचा संगम, ऐतिहासिक वारसा, नयनरम्य ठिकाण म्हणून तुळापूरचं महत्त्व आहे. वडूबुद्रुक तिथं जवळच आहे. ही ठिकाणं माणसानं कधीतरी पाहिली पाहिजेत. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला प्रतिशिर्डी हे ठिकाण तुम्हाला पाहता येईल. सिरगाव जवळ साधारणपणे मुंबई पुणा जो जुना महामार्ग आहे त्या ठिकाणी सोमटणे फाटा आहे. टोल नाका आपण जे पाहतो त्या टोल नाक्याजवळ प्रतिशिर्डी हे शिर्डीचंच एक चांगल्या पद्धतीची प्रतिकृती त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्यानंतर आपण पुण्यामध्ये प्रवेश करून कात्रजचं सर्पोद्यान पाहू शकतो. कात्रज त्या ठिकाणी पाहण्यालायक त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाण आहेत. त्यामध्ये शनिवारवाडा हे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं ठिकाण, त्याचबरोबर त्याजवळ असणारा लाल महल असेल आणि काही अन्य पुणे दर्शन करण्यासाठी तुम्हाला ठिकाणे हे होतील. तर 1 दिवसाचा रूट हा निश्चितपणे या माध्यमातून करता येतो. त्यानंतर दुसरा रूट मी आपणासाठी सांगतोय की पुन्हा नगर वरून आपण निघाल्यानंतर रांजणगाव, महागणपती, त्याचबरोबर आळंदीचं महात्म्य आपणाला माहीत आहे, ते आपण पाहू शकतो. त्यानंतर देहू या ठिकाणी सुद्धा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहण्यालायक आहेत. त्यानंतर तसंच आपण सिंहगड हा किल्ला त्या ठिकाणी पाहू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला निश्चितपणे किल्ला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी कळते. त्यानंतर प्रतिबालाजी म्हणून एक खेड शिवापूर जवळ त्या ठिकाणी आहे, केतकवळ्याजवळ आहे, ते प्रतिबालाजी तुम्ही पाहू शकता. तिथं जवळ नारायणपूर आहे, दत्त देवस्थान प्रसिद्ध आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं एक आराध्य दैवत आपण ज्याला खंडोबा म्हणतो, जेजुरी, ते पाहून आपण 1 दिवसाचा टूर करून पुन्हा नगरला त्या ठिकाणी येऊ शकतो. दुसरी टूर त्या ठिकाणी आहे नगरवरून निघून आळे फाटा, म्हणजे नगर कल्याण जो रस्ता आहे त्या रस्त्यानं तुम्ही जाऊ शकता. अतिशय चांगला रस्ता आहे. त्यानंतर भीमाशंकरला तुम्हाला त्या ठिकाणी जाता येईल. भीमाशंकरला जर आपण पाहिलं तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, धार्मिक महत्त्व त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी भीमाशंकर अभयारण्य सुद्धा त्या ठिकाणी पाहण्यालायक आहेत. जवळच तुम्ही भीमाशंकर करून निघाल्यानंतर डिंबे धरण आपल्याला त्या ठिकाणी दिसतं, तर डिंबेचं धरण बॅकवॉटर त्या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला शिवनेरी, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि अतिशय ऐतिहासिक समृद्ध वारसा लाभलेलं शिवनेरी ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर जवळ आहे लेण्याद्री, ज्याला अष्टविनायकाचं गणेशस्थान आपण त्याला म्हणतो, हे गणेशाचं स्थान आहे. त्याचबरोबर लेण्याद्रीला थोडं
उंचावरती जावं लागतं, त्या ठिकाणी लेण्यासुद्धा पाहायला मिळतात आणि गणेशाचं सुद्धा दर्शन घेता येतं. त्यानंतर खाली पायथ्याला आलात की ओझर तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. हेही अष्टविनायकाचं एक स्थान आहे. तिथं डिंबे धरणाचं बॅकवॉटर आपल्याला दिसतं आणि अशा पद्धतीनं पुन्हा आपण आळे फाट्यामार्गे पुन्हा नगरला त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर दुसरं ठिकाण आपल्याला एक रूट देता येईल, सहल मार्ग सांगता येईल, तो म्हणजे नगरवरून तुम्ही मोरगाव जे अष्टविनायकाचं गणपतीचं स्थान आहे ते गणपतीचं स्थान आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर तिथून आपण जेजुरी खंडोबाचं देवस्थान आहे, ऐतिहासिक धार्मिक महत्त्व असणारं ठिकाण आहे. त्यानंतर जेजुरीवरूनच जवळच असणारं दत्त देवस्थान नारायणपूर त्या ठिकाणी महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यानंतर त्यालगतच पुरंदर किल्ला हा तुम्हाला पाहता येईल. पुरंदर हा सासवड जवळ त्या ठिकाणी आहे आणि संभाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून पुरंदरला महत्त्व आहे. आजही पुरंदर बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत त्या ठिकाणी आहे. आजही मिलिटरीच्या ताब्यामध्ये तो ठिकाणी आहे. त्यानंतर तिथेच पायथ्यालगत प्रति बालाजी तुम्हाला करता येईल आणि त्यानंतर सिंहगडला जाता येईल आणि कात्रज करून तुम्हाला नगरला पुन्हा येता येईल. हाही एक दिवसाचा रूट त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याच पद्धतीनं दुसरा रूट मी आपल्याला सांगू शकतो की नगरवरून मोरगाव हे करता येईल. त्यानंतर मोरगाववरून तुम्हाला गणपतीचं स्थान आहे नारायणपूर आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं, प्रतिबालाजी. त्यानंतर तुम्ही वाईला जाऊ शकता. वाई हे प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. महाभारत काळापासून विराट राजाची नगर म्हणून त्या ठिकाणी त्याचं ओळखलं जातं आणि कृष्णा काठावरती वसवलेलं हे ऐतिहासिक धार्मिक महत्त्व ठिकाण आहे. त्या ठिकाणचे मंदिरं देवस्थान प्रसिद्ध आहे आणि वाईला ढोल्या गणपती आपण त्याला म्हणतो, हे महत्त्वाचं आहे, हे आपण पाहू शकतो. जवळ काळूबाईचं स्थान सुद्धा त्या ठिकाणी आहे देवीचं, तेही आपल्याला पाहता येईल. त्यानंतर प्रतापगड आपल्याला पाहण्याला एक ठिकाण आहे. प्रतापगडला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. आजही प्रतापगड चांगल्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पाचगणी आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. महाबळेश्वर करता येईल. महाबळेश्वरला अनेक पॉईंट त्या ठिकाणी आहेत आणि नंतर पाचगणी महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणं आहेत. साधारणपणे पाचगणी महाबळेश्वर 18-20 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी आहे आणि पाचगणी ही पब्लिक स्कूलसाठी प्रसिद्ध आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे. अनेक निवासी पब्लिक स्कूल त्या ठिकाणी आहेत, हे आपण पाहू शकतो. त्यानंतर दुसरं ठिकाण आपल्याला सांगता येईल, एक दिवसाच्या सहलीची स्थळं सांगतोय मी. शनी शिंगणापूर नगरवरून निघाल्यानंतर प्रसिद्ध आहे. आजही त्या ठिकाणी तिथल्या घरांना दरवाजे नाहीत. त्यानंतर जवळच असणारं देवगड, देवगड हे अतिशय छान मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दत्त मंदिर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून देवगड आपण निश्चितपणे पाहिलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला देवगडच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारची माहिती त्या ठिकाणी सांगता येईल. किसनगिरी महाराजांची समाधी आहे. अहमदनगर संभाजीनगर रस्त्यावरती 66 किलोमीटर नगरपासून आहे आणि साधारणपणे प्रवरा नदी काठावरती घाट आहे. निवासाची उत्तम सोय आहे. 2 दिवसाच्या ट्रिपचा जर एखादी शाळा कॉलेज प्लॅन करत असेल तर राहण्याच्या चांगल्या सुविधा त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यानंतर दौलताबादला आपल्याला जाता येईल. दौलताबाद किल्ला ज्याला पूर्वी देवगिरीचा किल्ला म्हटलं जातं, दौलताबाद गावात आहे. अतिशय सुस्थितीत अजून किल्ला आहे आणि तो पाहू शकतो. त्यानंतर दौलताबाद पासून अतिशय थोड्या अंतरावरती वेरूळ आहे. वेरूळ आणि घृष्णेश्वर ही दोन्ही ठिकाणं त्या ठिकाणी अत्यंत जवळ आहेत. वेरूळाच्या लेण्या प्रसिद्ध आहेत. एलोरा केव्ज आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. जगप्रसिद्ध लेण्या जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश झालेला आहे. आणि तिथूनच आपल्याला घृष्णेश्वर जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर म्हणतो, शंकराचं प्राचीन स्थळ आहे, यासाठी घृष्णेश्वर वेरूळ हे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर भद्रा मारुती तिथं आहे पहा. हनुमानाचं प्राचीन मंदिर वेरूळ येण्यापासून अतिशय 4 किलोमीटर आहे आणि भारतामध्ये शयनावस्थेत म्हणजे झोपलेल्या स्थितीत हनुमानाचं मंदिर
फक्त 3 ठिकाणी आहे, त्यामध्ये भद्रा मारुती आहे हे पाहू शकतो. त्यानंतर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवेश केल्यानंतर बीबी का मकबरा हे ठिकाण आपल्याला पाहण्यालायक आहे, ज्याला ताजमहल म्हटलं जातं. विशेषतः औरंगजेबाचा मुलगा जो होता आजमशहा यानं आपल्या आईच्या स्मरणार्थ हा बांधलेला होता. आजही मराठवाड्यातील लोक त्याला ताजमहलची प्रतिकृती त्या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर आपण पैठणला येऊ शकतो. पैठण पाहिल्यानंतर आपल्याला पैठणमध्ये छत्रपती संभाजीनगरमधला एक तालुका आहे, त्याचबरोबर गोदावरी नदीवरती असणारं पैठण धरण, जायकवाडी कालवा, त्या ठिकाणचं ज्ञानेश्वर उद्यान आणि पैठणची साडी ही अतिशय प्रसिद्ध आहे. पैठणला एकेकाळी काशीचा दर्जा त्या ठिकाणी दिला जायचा. संत महात्म्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं पवित्र झालेलं हे ठिकाण आहे. जिजाऊ त्या ठिकाणी प्रसंत पावनभूमी त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. त्यानंतर पहा, नगरवरून आपल्याला कार्ला लेणी आपण ज्याला म्हणतो, नगरवरून तुम्ही साधारणपणे शिरूरवरून शिक्रापूरवरून चाकणगाववरून तुम्हाला तळेगाव आणि कार्ला लेणीला त्या ठिकाणी जाता येतील. प्राचीन काळातल्या लेण्या ज्या आहेत, त्यानंतर तिथंच त्या लेण्यामध्येच एकविरा देवीचं दर्शन आपणाला घेता येईल. त्यानंतर पुढे जाऊन लोणावळा हे अतिशय महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण. तुम्हाला लोणावळ्याला गेल्यानंतर साधारणपणे आपण पाहू शकतो की पुणे मुंबई द्रुतगती मार्गाचं सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना होईल. लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणं आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील. लोणावळ्यामध्ये जर पाहिलं तर निसर्गरम्य ठिकाण आहे, त्याचबरोबर डोंगर दरे धबधबे हा असे ते चांगला परिसर लोणावळा आणि खंडाळ्याचा त्या ठिकाणी आहे. लोणावळ्याची चिक्की मात्र खायला विसरू नका, कारण ते अतिशय प्रसिद्ध आहे. त्यानंतर तुम्ही देहूला येऊ शकता. देहू हे अतिशय प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. आळंदी त्याच्याजवळ आहे. तिथून तुम्हाला तुळापूरला येता येतं, वडूला येतं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी त्या ठिकाणी आहे. तर ही ठिकाणं एका दिवसामध्ये होऊ शकतात. त्यानंतर नगरवरून मोरगाव गणपती, आत्ता सांगितल्याप्रमाणे अष्टविनायक, जेजुरी तुम्हाला करता येईल, खंडोबाचं स्थान, पुरंदर किल्ला, नारायणपूर, प्रतिबालाजी, थोडा रूट बदलतोय मी. त्यानंतर सासवडवरून उरुळी कांचन आणि रांजण गणपतीवरून नगर अशा पद्धतीची ठिकाणं तुम्हाला करता येतील. त्यानंतर आता 2 दिवसाच्या सहलीसाठी आता पुढची ठिकाणं मी सांगत आहे. नगरवरून शिंगणापूर शनी शिंगणापूर, शनीचं स्थान, देवगड दत्तस्थान, खुलताबाद, दौलताबाद, वेरूळ, घृष्णेश्वर, बीबी का मकबरा, अजंठा आणि पैठण अशा पद्धतीचं 2 दिवसासाठी सहली तुम्हाला काढता येऊ शकते. त्यानंतर दुसरं ठिकाण आपल्याला सांगता येईल, नगरवरून लोणावळा, खंडाळावरून खोपोलीला जाता येईल. तिथून महड पालीचं गणपती करून तुम्ही मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मुंबई दर्शन हा एक स्वतंत्र विषय त्या ठिकाणी होऊ शकतो, हे करता येईल. त्यानंतर नगरवरून तुम्हाला भंडारदरा हे धरण पाहायला जाता येऊ शकतं. भंडारदरा केल्यानंतर तुम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं त्र्यंबकेश्वरचं ठिकाण पाहू शकता. त्याचबरोबर गोदावरी नदीचं दर्शन तुम्हाला त्या ठिकाणी होईल आणि त्र्यंबकेश्वर पाहून नाशिक दर्शन आपल्याला करता येईल. नाशिक हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे आणि नाशिकचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याला कुंभमेळा म्हणतो, ते कुंभमेळ्याचं स्थान सुद्धा त्या ठिकाणी आहे. नाशिक दर्शन केल्यानंतर वनी सप्तशृंगी गड आपण त्याला म्हणतो, ते करता येऊ शकतं. त्यानंतर म्हणजे नाशिकला मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी वनी, सप्तशृंगी गड आणि सापुतारा हे गुजरातमध्ये आहे. एक परराज्यात गेल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी फिलिंग मिळू शकतं आणि सापुतारा करून नंतर शिर्डी करून आपल्याला नगरला पुन्हा येता येईल. त्यानंतर दुसरा रूट तुम्हाला देतोय मी, नगरवरून जेजुरी, त्यानंतर जेजुरीवरून रायगडला गेल्यानंतर तुम्हाला रायगडचा किल्ला पाहता येईल. मराठा साम्राज्याची राजधानी होती आणि त्या ठिकाणी पायी जाण्यासाठी सुद्धा चांगला मार्ग आहे. जर आपल्याला वाटलं की पायी नाही, वेळ वाचवायचा आहे, तर आपण त्या ठिकाणी रोपवेची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी आहे. एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना देता येईल. त्यानंतर महडचा गणपती आपण करू शकतो.
वरदविनायक रायगड जिल्ह्यामध्ये आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती तो असेल. त्यानंतर पुढे जाऊन तुम्ही हरिहरेश्वर रायगड जिल्ह्यामध्येच आहेत. दक्षिण काशी म्हटलं जातं. अनेक मंदिरासाठी समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे आणि तिथं अनेक प्रकारच्या ज्याला आपण भौगोलिक ठिकाण म्हणतो, भौगोलिक बाबी म्हणतो, त्या तिथं आढळून येतील. कारण अरबी समुद्रामुळं त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भूआकार लाटांच्या माध्यमातून तयार झालेले ते पाहता येतील. त्यानंतर पुढे जाऊन श्रीवर्धन, तर हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन ही थोडीशी जुळी शहरं आहेत, तालुके आहेत. श्रीवर्धन सुद्धा निसर्गरम्य आहे. त्याचबरोबर तिथं दीपगृह आहे कोकणातलं आणि एक बंदर म्हणून प्राचीन काळापासून त्या ठिकाणी वापरलं जातं. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचं जन्मगाव आहे. पुढे जाऊन तुम्हाला मुरुडला जाता येईल. मुरुड जंजिरा हे किल्ले पाहता येतील. अभेद्य किल्ला, जलदुर्ग आहे. होडीचा अनुभव त्या ठिकाणी घेता येईल. त्यानंतर पालीचा गणपती अष्टविनायकपती तुम्हाला करता येतो. तिसरा गणपती आहे भक्ताच्या नावानं, बल्लाळ नावाचा भक्त होता गणपतीचा आणि त्यावरून बल्लाळेश्वर हे नाव पडलेलं आहे, ते पाहू शकता. आणि पुढे लोणावळा, हे पुन्हा लोणावळ्याला येऊन तुम्हाला नगरला येता येऊ शकतं. त्यानंतर दुसरा 2 दिवसाचा रूट आहे. नगरवरून तुम्ही वाईला जाऊ शकता. वाईची माहिती सांगितली मी आत्ताच. महाबळेश्वर करता येईल. महाबळेश्वरला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रतापगड सुद्धा करून तुम्ही खाली कोकणामध्ये मुक्कामी जाऊ शकता. श्रीवर्धन, दिवेआगार, पाली, महड ही ठिकाणं तुम्हाला करता येतील. 2 मार्गाने आपणाला हे रूट करता येईल. त्यानंतर आता आपण मराठवाड्याकडे जाऊया. नगरवरून पैठणच्या बाबतीमध्ये सांगितलं मी तुम्हाला, हे घेता येईल. त्यानंतर सिंदखेड राजा जे आहे, जिजाऊ माँसाहेब जे आहेत, त्या जिजाऊ माँसाहेबांचं जन्मस्थान आपण त्या ठिकाणी मांडलं जातं आणि तिथं जिजाऊ सृष्टी आहे. त्याचबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन वाडा आहे लकोजी जाधवांचा त्या ठिकाणी, तर आपणाला ते पाहता येईल. बुलढाणा जिल्ह्यात येते सर्व जिजाऊ सृष्टी पाहू शकता. त्यानंतर पुढे जाऊन लोणार सरोवर आहे पहा. लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यातच आहे. भारतातील जे निवडक खाऱ्या पाण्याचे सरोवरे आहेत त्यामध्ये ते आढळून येतं आणि या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे. मंदिरं अतिशय प्राचीन तिथं आहेत. पुढे जाऊन तुम्हाला सेगाव करता येईल. गजानन महाराजांच्या प्रगटले वास्तव्य लाभलं ते गजानन महाराजांचं सेगाव प्रसिद्ध आहे. राहण्याची उत्तम सोय आहे आणि तिथं आनंद सागर म्हणून अतिशय छान गार्डन फोटोग्राफीसाठी तुम्हाला सेल्फी काढण्यासाठी मुलांना उपयुक्त आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला अजंठा हे तुम्हाला घेता येईल. अजंठामध्ये सुद्धा प्राचीन लेण्या आहेत आणि नंतर छत्रपती संभाजीनगर तुम्ही पाहू शकता. वेळ पाहून तुम्हाला पुन्हा दौलताबादचा किल्ला आहे, भद्रा मारुती आहे, बिबिका मकबरा आहे, त्याचबरोबर घृष्णेश्वर आहे, हे ठिकाणं पाहून 2 दिवसाचा टूर तुम्हाला करता येईल. त्यानंतर नगरवरून एक दुसरा रूट आपल्याला करता येईल, तो म्हणजे नगरवरून सिंहगड हा किल्ला तुम्हाला पाहता येईल. नंतर कात्रजचं पाहता येईल, सर्पोद्यान पाहता येईल. त्यानंतर खोपोली तुम्ही पाहू शकता. खाली एक्सप्रेस हायवेनं जाता येईल तुम्हाला. खोपोलीजवळ महडला जा, महडचा गणपती करा. त्यानंतर पुढे अलिबागला मुक्काम करता येईल. अलिबाग बीच त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. अलिबागला मांडवा नदी तिथं आहे आणि पालीचा गणपती अशा पद्धतीची 2 दिवसाचे टूर करता येईल. आता आपण पुन्हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये जातोय. नगरवरून 2 दिवसाची ही सहल ठरू शकते. नगरवरून तुम्हाला कोल्हापूरला जाता येईल. कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध रंकाळा तलाव पहा, शाहू पॅलेस पहा, कनेरी मठ पाहता येईल. त्यानंतर ज्योतिबाचं देवस्थान करता येईल, पन्हाळा ठिकाण पाहता येईल आणि पुढे कोकणामध्ये नान्नीजला आपणाला जाता येईल. त्याचबरोबर गणपतीपुळे करून महाबळेश्वर मार्गे महाबळेश्वरचा काही भाग पाहून तुम्हाला येता येईल. त्यानंतर दुसरा एक रूट आपल्यासाठी सुचवतोय मी. नगरवरून मोरगावचा गणपती, वाईचा गणपती करता येईल. दोन्ही वेगळी ठिकाणं आहेत. पाचगणी करता येईल, थंड हवेचं ठिकाण. महाबळेश्वर करता येईल आणि महाबळेश्वर करून तुम्हाला खाली कोकणामध्ये उतरता येईल. संगमेश्वर आहे, देवरुख, मार्लेश्वर, गणपतीपुळे
आणि येताना कोल्हापूर. नेहमी ट्रिप काढताना जाताना एक रस्ता असावा, येताना एक रस्ता असावा, त्या पद्धतीने तुम्हाला हे घेता येईल. त्यानंतर पुढचा रूट आहे तुम्हाला नगर महाबळेश्वर. महाबळेश्वर पाहता येईल. महाबळेश्वर करून रायगडमध्ये उतरा. रायगडवरून तुम्हाला गोरेगाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मुरुड अशा पद्धतीची 2 दिवसाची टूर ही कोकण आणि महाबळेश्वर असं होऊ शकतं. पुढचं ठिकाण तुम्हाला सुचवतोय 2 दिवसासाठी नगरवरून मोरगावचा गणपती. त्यानंतर आता रूट बदललाय मी. सातारा जिल्ह्यात प्रवेश करा. सज्जनगड पहा तुम्ही. सज्जनगड पाहिल्यानंतर तुम्हाला पाटण मार्गे कोयनेला जाता येईल आणि कोयना धरण पाहता येईल. कोयना धरणातून तुम्ही घाटामधून खाली कणकवलीला उतरायचं. कणकवलीवरून नंतर मालवण करता येईल. सिंधुदुर्ग किल्ला पाहू शकता आणि येता कोल्हापूर मार्गे तुम्हाला परत येता येईल. 2 दिवसासाठी अतिशय छान मार्ग आहे हा. तिसरा रूट पुन्हा सांगतोय तुम्हाला 2 दिवसासाठी नगरवरून प्रतिबालाजी करा, नारायणपूर करता येईल आणि त्या ठिकाणी महाबळेश्वरला आपल्याला जाता येईल. महाबळेश्वर पाहून खाली कोकणामध्ये मग गणपतीपुळे करता येईल. गणपतीपुळे करून पुन्हा आपल्याला घाटामधून पन्हाळा, ज्योतिबा आणि कोल्हापूर दर्शन त्या ठिकाणी घेता येईल. त्यानंतर आता पुन्हा मी नगरवरून शिखर शिंगणापूर. शिखर शिंगणापूर हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे, उंचावरती आहे आणि शिखर शिंगणापुराचं महादेव हा अतिशय प्रसिद्ध आहे देवस्थान. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपतींच्या घराण्याचं देवस्थान म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर ते पाहिल्यानंतर गोंदवलेकर महाराजांचं सपाटीवर आहे ते पाहू शकता. जवळच आपल्याला वेळ काढून औंधचा राजवाडा आणि औंधची यमाई देवी तिथं आहे उंचावरती, ती पाहता येईल. पुढे जाऊन तुम्हाला कराडला जाता येईल. कराडला प्रीती संगम आहे. कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे. अन्य संगम वेगळे असतात. कराडचा प्रीती संगम हा वेगळा आहे. तुम्ही तिथं मुक्काम करू शकता कराडला. त्यानंतर गार्डन आहे, ती गार्डन पाहू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी कोयना धरण तुम्हाला पाटणवरून पाहता येईल आणि नंतर खाली तुम्हाला चापळ, परत कोयनेवरून तुम्हाला उंबरज जवळ चापळ आहे, समर्थ रामदासांचं प्रसिद्ध ठिकाण आहे ते पाहता येईल. जवळ पालीचा खंडोबा आहे, पाल त्या काशीळ फाट्यावरून जाता येईल. कारण जसं जेजुरी एक खंडोबाचं महाराष्ट्रातील प्रसिद्ध आहे तसं पालीचा खंडोबा सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि नंतर तुम्हाला प्रतिबालाजी, नारायणपूर करा, जेजुरी करून मोरगाव करून तुम्हाला नगरला येता येईल. अजून एक 2 दिवसासाठी थोडासा बदल, नगरवरून शिखर शिंगणापूर करता येईल, गोंदवले, औंध. नंतर आता खाली कोल्हापूरकडे जायचं. कोल्हापूर दर्शन करा. त्याच्यामध्ये मग कोल्हापूर शाहू पॅलेस, कनेरी मठ येईल, पन्हाळा करता येईल, ज्योतिबा करता येईल. येताना प्रीती संगम, कराड करा. नगर वेळ पाहून रस्त्यावरची ठिकाणं तुम्हाला पाहता येईल. आता पुन्हा हे बदलतोय थोडंसं. नगरवरून शिखर शिंगणापूर तुम्हाला करता येईल. शिखर शिंगणापूर केल्यानंतर साधारणपणे आपल्याला गोंदवले पाहता येईल. आता तसंच सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करायचा आहे. औदुंबर दत्ताचं ठिकाण आहे ते पहा. नृसिंहवाडी प्रसिद्ध आहे ते पाहता येईल. त्यानंतर कुंभोज, कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जन्मस्थान आहे, तिथं तुम्हाला अजून काही ठिकाणं जवळ आहेत पाहण्यासाठी, ती पाहता येतील. त्यानंतर कुंभोज करून तुम्हाला कोल्हापूर करता येईल. कोल्हापूरला मुक्कामी थांबून दुसऱ्या दिवशी संपूर्ण कोल्हापूर दर्शन राहिलेलं, कनेरी मठ, पन्हाळा, ज्योतिबा करता येईल. प्रीती संगम, कराड करायला विसरायचं नाही आणि परत तुम्हाला नगरला येता येईल. आता पुन्हा एक नवीन रूट, नगरवरून तुम्ही वाईला जावा, वाईवर करा. वाईचा गणपती, पाचगणी थंडावीचं ठिकाण, महाबळेश्वर, प्रतापगड करायचं आणि नंतर सज्जनगड, ठोसेघर करून औंधला यायचं. परत राजवाडा करा, गोंदवले करा आणि येताना शिखर शिंगणापूर, नगर हे आहे. म्हणजे महाबळेश्वर, प्रतापगड याच्यामध्ये कव्हर होतंय. आता 3 दिवसासाठी सुद्धा काही रूट मी 2-3 आपल्यासाठी देतोय. नगर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड करा आणि तिथूनच महाबळेश्वरवरून
तुम्हाला काय करता येईल, कोकणात उतरता येईल. पोलादपूर लागेल, पोलादपूर, महड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवे आगार, कोकण जास्त घेतलेलं आहे याच्यामध्ये. दिघी, मुरुड करता येईल, जंजिऱ्याचा किल्ला, रायगड किल्ला करा, पालीचा गणपती करा, भोर मार्गे नगरला तुम्हाला येता येईल. 2 मुक्काम 3 दिवसासाठी हा रूट अतिशय छान आहे. अजून एक 3 दिवसाचा रूट आपल्याला सांगतोय मी. नगरवरून कोल्हापूर दर्शन करा, कोल्हापूरवरून ज्योतिबा पन्हाळा करून महालक्ष्मीचं दर्शन, रंकाळा, शाहू पॅलेस, कनेरी मठ हे कोल्हापूर दर्शन करायचे संपूर्ण. नंतर गगनबावडा जो घाट आहे फोंडा मार्गे, तिथून तुम्ही कणकवली, मालवणकडे जावा कोकणामध्ये, आणि नंतर तिथून सिंधुदुर्ग किल्ला पहा. तारकली बीच अतिशय छान आहे, वेंगुर्ला करा, सावंतवाडी करा. त्यानंतर ही सर्व कोकण किनारपट्टी, निसर्गरम्य ठिकाण आणि कोकण हे केल्यानंतर तारकली, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी केल्यानंतर येताना मात्र फोंडा मार्गे न येता आंबोली घाटातून राधानगरी मार्गे यायचं आणि मग पुन्हा कोल्हापूरवरून कराड. तुम्हाला वेळ पाहून तुम्हाला कराडचा प्रतिसंगम, साताऱ्याची ठिकाणं आहेत काही, माहुली आहे, साताऱ्यावरून नगरला येताना सुद्धा पुन्हा काही ठिकाणं तुम्हाला पाहता येतील. त्यानंतर अजून एक 3 दिवसाचा रूट मी सांगतोय. नगर, कोल्हापूर, साखरप्पा करून तुम्ही रत्नागिरीला जायचंय. पावस करा, म्हार्लेश्वर आहे, निवळी, गणपतीपुळे, हेदवी अतिशय छान आहेत, कोकणामध्ये पाहता येतील. वेळणेश्वर करता येईल आणि चिपळूण वरून तुम्हाला परशुराम मंदिर करता येईल. चिपळूण परशुराम मंदिर केलं का त्या घाट चढून तुम्हाला येताना कोयना नगर लागेल. कोयना डॅम पहा, चित्रफित जरूर पहा तिथली, आणि तिथून उंब्रज म्हणजे कोयनेवरून तुम्हाला कराडला पण येता येईल उंब्रज मार्गे, किंवा पाटणवरून कराडला रस्ता आहे आणि कराडचा प्रतिसंगम पाहता येईल. सातारा पहा, साताऱ्यामध्ये अनेक ठिकाणं आहेत. असं करता करता तुम्हाला ही 3 दिवसाची सहल करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक बंधू भगिनींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी निश्चितपणे एक थोडीशी गाईडलाईन ठरणार आहे. कोणत्याही भागातले असा तर उपयुक्त येतील. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन एकदा प्लेलिस्ट पहा, तुम्हाला असंख्य प्रकारची अन्य विषयाची सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.